नमस्कार सर, मी सरकारकडून आलोय जनगणना करण्यासाठी. ए बाबा, घरी आता कोण नाहीये, नंतर ने जा. ए बाबा, काय तुझं? अहो सर, तुम्ही ऐकून तरी घ्या. काय बोल. सरकारने एक नवीन स्कीम काढलेली. ज्या घरात लपडी करणारे लोक आहेत, लपडी बाज लोक आहेत, त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सरकार 5-5 लाख रुपये देणार आहे. काय बात करता? अहो, तुम्ही एकदम बरोबर घरात आलेले आहेत. ह्या घरात लपडी करणारी सगळीच माणसं आहेत. तुम्ही एकदम बरोबर ठिकाणावर आलं. बसा बसा बसा. मग आता वडिलांपासून सुरुवात करा तुमच्या. चला. तर माझ्या वडिलांबद्दल काय सांगायचं? माझ्या वडिलांसारखा लपडेबाज माणूस या जगातच नसेल. माझ्या वडिलांनी केल्या 4 बायका. त्या 4 बायकांना त्यांनी दिली 40 पोरं. 40 पोरं? हा. तुम्ही किती आहे? मी 39वा. बाप, चला आता वडील झाले, पुढे नंबर कोणाचा आहे? आमचे बंधू, माझा भाऊ. अहो, इतका पोरीचा बेकारनाथ, त्याला इतका बेकारनाथ. अहो, काल त्याला रेप केस मधून घरी आणलाय आणि काल घरी आणलाय की सकाळी परत एका पोरीला घेऊन गेलाय. तिच्या घरच्यांनी टाकली याच्यावर पॉस्कोची केस. पॉस्को? हा. आणि तुमच्या बहिणीबद्दल पण सांगा आता. बहिणीबद्दल तर तुम्हाला काय बोलायचं. हे आता तुम्ही ज्या कॉलनी एरियात आले ना, तुम्ही या कॉलनी एरियामधलं एक पोरग तिने सोडलं नाही. तिच्यासारखी लपडीबाज पोरगी तुम्ही आपण बघितलीच नाही. अहो, काल एका परसू ती पळून गेली. संध्याकाळी तिला घरी आणलं. तिला म्हणलं, बाई 2 दिवसात लग्न आलंय. कशी काय पळून गेली? लग्न पण ठरलं ती? हा, 2 दिवसात लग्न ठरलंय. बघा साहेब, तुम्हाला मी माझ्या घराची सगळी माहिती देऊन टाकली. आता बघा तेवढं काय होतं का. हा, भेटली चांगली माहिती भेटली. हा. अहो, तुम्हाला 5 लाख काय सरकारकडनं तुम्हाला 10 लाख भेटले पाहिजे. एक काम करा, इथला मोबाईल घ्या माझा, त्यात एक नंबर डायल करा, लास्ट वाला. बघा. कोण, सतीश का? हा, लावा फोन त्याला. हॅलो पप्पा. हा, काय मस्त घर पाहिलं मला लग्नासाठी तुम्ही. अहो, या घरातले सगळे लपडे बाजे हो. हा, आणि ती पोरगी तर एवढी डबल लपडे बाजे, काय सांगायचं मला. असली पोरगी तुम्ही माझ्या गावात मारणं होते काय? माझं वाटोळा करता तुम्ही. मला नाही करायचं घरातल्या पोरीसोबत लग्न.